ॲक्च्युली मी स्वतः ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून आहे, पण मी 10 वर्ष ॲज अ बँकर म्हणून पुण्यामध्ये काम केलं. पण ज्यावेळेला मी कोविडमध्ये गावी आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की शेतकऱ्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत. तर शेतकऱ्याचे खूप मोठे मोठे 2-3 प्रॉब्लेम आहेत. पण त्यातला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जे शेतकऱ्याने आम्ही मिस करतो आहे ते म्हणजे आमची माती खराब झाली. मग मी लक्षात केलं आणि मी 2 वर्षापासून माझा कॉर्पोरेटचा जो जॉब आहे पुण्यातला सोडून मग मी पूर्णपणे मातीसाठी काम करायचं ठरवलं. तर आत्ता काय झालेलं आहे की मराठवाडा आणि विदर्भातली आमची जी माती आहे त्या मातीतला जो सेंद्रिय कर्ब आहे त्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप कमी झालं आहे. आणि हा सेंद्रिय प्रमाण कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं जे इनपुटची कॉस्ट आहे, जो खर्च चालला आहे शेतकऱ्याचा, तो एका साईडला वाढत चालला आहे आणि ॲट द सेम टाईम उत्पादन कमी होत आहे. मग आम्हीच आत्ता काय करतो की शेतकरी काय करतात, कापसाच्या पराठ्या आणि तुराट्या बांधावरती जाळून टाकतात. मग तेच कापसाच्या पराठ्या बांधावर जाळत असताना CO2 वर जाऊन पृथ्वी गरम करतो आहे. ॲट द सेम टाईम मग आम्ही ठरवतो की आपण जर इंडस्ट्रियल स्केलचा बायोचारचा जर प्लांट आम्ही टाकला इथे या आमच्या क्षेत्रामध्ये, तर तीच कापसाची पराठी आम्ही एक पॅरोलिसिस नावाची टेक्नॉलॉजी आहे त्या लिमिटेड ऑक्सिजनमध्ये जाळून आम्ही बायोचार काढतो आहे. आणि हा बायोचार ज्यावेळेला मातीमध्ये मिक्स होईल तर ॲटोमॅटिक यामध्ये शेंद्राचं ऑर्गॅनिक सेंद्रिय कर्ब वाढेल. आणि या बायोचारमध्ये खूप सुंदर प्रॉपर्टीज आहेत, जसे की हा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ह्याची वाढते. आणि एकदा सेंद्रिय कर्ब वाढला, मायक्रोबायल ॲक्टिव्हिटीचं प्रमाण वाढला तर ॲटोमॅटिक शेतकऱ्याचा लागणारा खर्च शेतीसाठी कमी होईल आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात ॲटोमॅटिक वाढ होईल. तर यासाठी आम्ही आत्ता जपानहून आपले काही डेलिगेट्स आलेत, त्यांच्यासोबत आपण एक कोलॅबोरेशन करतो आहे आणि त्यांच्याकडून आम्ही टेक्नॉलॉजी आणि कंप्लीट बायोचारची इकोसिस्टम घेतो आहे. आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो कार्बन क्रेडिटचा. आणि ते लोक आम्हाला कंप्लीट ऑफटेक ॲग्रीमेंट कार्बन क्रेडिटचं ॲडव्हान्समध्ये घेण्यासाठी सुद्धा सोबत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आत्ता देगलूर तालुक्यामध्ये आपला एक पहिला इंडस्ट्रियल स्केलचा बायोचारचा प्लांट आम्ही इथं उभं करण्याचा आम्ही मानस राखलेला आहे. आज सर्वात जास्त जगामध्ये मोठा प्रॉब्लेम असेल तो अन्न सुरक्षिततेचा आहे. आणि ती सुरक्षितता तुम्ही आज कुठल्याही शहरात गेलात तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना अन्न मिळतंय. पण ते सगळं अन्न येतंय कुठून हाच प्रश्न लोकांना माहीत नाही. ते सगळं अन्न येतं हे आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या भागातून. आणि ह्या शेतकऱ्यांना आता सर्वात मोठी काय समस्या आहे हे जर ह्याच्यावर जर कोणाला काम करायचं असेल तर तेच आपलं पुढचं जनरेशन वाचू शकेल. म्हणून आम्ही ह्याच्यावर काम करतोय. कारण शहरातल्या माणसाला बिलकुल कल्पना नाही आहे की आपली माती किती डिग्रेड होत चाललेली आहे, त्या मातीमध्ये काय आवश्यकता आहे. आणि हे करण्यासाठी आमच्यासारखे शिकलेले लोक जर या भागात येऊन या लोकांना जर मदत केली नाही तर पुढच्या जनरेशनला आपण जस्टिस करू शकणार नाही. म्हणून आमचा प्रयत्न आहे की आमचा सगळे जे काही इन्व्हेस्टमेंट्स किंवा टेक्नॉलॉजी उभी करायची ही अशा भागात केली पाहिजेत. आणि मला वाटतं मोदी साहेबांचं पण हेच स्वप्न आहे की आपण खरा भारत हा इथे बसलेला आहे. आज इंडिया आणि भारत अशा दोन गोष्टी आहेत. इंडिया म्हणजे आपल्या शहरांमध्ये बसलेला इंडिया शिकलेल्या लोकांचा, आणि भारत म्हणजे शेतकऱ्यांनी उभा केलेला भारत. तर आम्ही प्रयत्न करतो की भारत आणि इंडिया ह्यांच्यामधला ब्रिज होण्याचा आमचे प्रयत्न आहे. उदय कुमार मठपती. He has to work together with Biochar to combat the biomass waste into biochar to improve the food quality together with the leadership by the Biochar and also together with the local community like yourself. Thank you so much. सर्वप्रथम सर्वांना त्यांनी धन्यवाद सांगितले. आणि भारतामध्ये आता नांदेडमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पाहिलं आहे त्यांचं म्हणणं आहे की खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे या बायोमासच्या प्रोजेक्टला करण्यासाठी. आणि आपण सर्व मिळून हा तालुका कृषी अधिकारी गावकर सरांना विनंती करतो त्यांनी. नमस्कार, माझं नाव रत्नाकर ढगे, मी लोहा तालुक्यातील शेतकरी आहे. मी पाटील साहेबांकडे याच्यासाठी जुळलो की आता जे आपली जमीन रासायनिक क्रांतीमुळे हरित क्रांतीमुळे हार्ड होत चालली, उत्पादनाच्या पोटी शेतकरी अति रसायनाचा वापर करतात. आणि आता ह्या जमिनीमध्ये एवढी हार्ड झाली की 65 HP चा ट्रॅक्टर चालत नाही, किती पाऊस पडला तर ढेकळे इगरत नाहीत.
मग जमिनीला कुठेतरी सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे, जमिनीची कुठेतरी जमीन वाचली पाहिजे, यासाठी आम्ही पाटील साहेबांसोबत आलो आणि बायोचारमध्ये काम करायला लागलो. 200 कंपन्या मराठवाड्यातील मी एकत्र केले आणि पाटील साहेब वर काम पाहतात आणि मी खाली शेतकऱ्यामध्ये काम करतो. आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मातीसाठी पैशासाठी सर्व जगतात, पण आम्ही मातीसाठी थोडंसं काम करायला तयार आहोत. आणि पाटील साहेबांचा आम्हाला सपोर्ट आहे. केंद्रात राज्यात सरकार शेतकऱ्यासोबत आहे आणि त्याला खूप सपोर्ट करतं आहे. आणि पाटील साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही लोहा तालुक्यामध्ये असेल, इकडे देवगुरूमध्ये असेल, नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामध्ये असे प्लॅन्ट उभारत आहोत बायोचारचे. टेक्नॉलॉजी मातीमध्ये काय बदल होईल आणि उत्पादनामध्ये काय मातीचा हार्डपणा कमी होईल आणि भुसभुशीतपणा राहील आणि जमीन सुपीक होईल आणि पीक उत्पादनामध्ये मोठा भर पडेल. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि जे पर्यावरणाचा ह्रास होतो ते देखील थांबेल. आणि हे जे आपण काडी कचरा संपूर्ण आज जाळतो, कापूस असेल, समजे पिकं शेतकरी सरासरी इथं 95% कचरा जाळतात, तर त्यापासून एक सेंद्रिय बायोचार निर्मिती होईल आणि जमिनीची आरोग्य सुधारेल आणि उत्पादनामध्ये मोठी वाढ होईल आणि पाण्याची जे क्षार आहे तर ते पाणी पण चांगलं सुधारेल आणि इथले जनावरं असतील, माणसं असतील, संपूर्ण यांचे जे आरोग्य सुधारेल.